नमस्कार। संगीत नाटक अकादमी द्वारा आयोजित इस 3 दिवसीय महोत्सव लोक प्रतिभा में आप सभी का हार्दिक अभिनंदन है। ये महोत्सव युवा लोक कलाकारों का महोत्सव है। इस बार ये केंद्रित है पश्चिमी भारत के पारंपरिक लोक कथा गायन शैलियों और लोक संगीत पर। संगीत नाटक अकादमी भारत सरकार के संस्कृति मंत्रालय के अधीन एक स्वायत्त संस्था है। पिछले कई दशकों से अकादमी लगातार देश भर की विविध प्रदर्शनकारी कलाओं के संवर्धन और संरक्षण में जुटी हुई है। इतना ही नहीं, इन कलाओं के प्रदर्शन आयोजित करके देश के कोने कोने में बसे सुधीजन तक इन कलाओं को भी पहुंचा रही है। बदलते समय के साथ हमारी बहुत सी कलाएं विलुप्त होती जा रही हैं। संगीत नाटक अकादमी उन सभी कलाओं को पुनर्जीवित करने का प्रयास कर रही है। पिछले दिनों कोविड-19 के चलते कुछ ऐसी परिस्थितियां यहाँ पर सामने आई हैं कि सामान्य मंच प्रदर्शन संभव नहीं हो पा रहा। संगीत नाटक अकादमी अपने लक्ष्य के प्रति इतनी प्रतिबद्ध है कि इस दौरान भी ऑनलाइन कार्यक्रमों का आयोजन करती रही है और अब ऑनलाइन महोत्सवों का आयोजन कर रही है। तो मैं अब निवेदन करूंगी संगीत नाटक अकादमी की सचिव डॉक्टर रीता स्वामी चौधरी से कि सुधीजन का स्वागत करें और इस महोत्सव के बारे में हमें कुछ और बताएं। नमस्कार। संगीत नाटक अकादमी संस्कृति मंत्रालय की ओर से हम आप सबका लोक प्रतिभा आगामी उत्सव में हार्दिक स्वागत करते हैं। हमारा ये उत्सव पश्चिम भारत की लोक कथाओं, कथा गायन और लोक परंपरागत शैलियों से आधारित हमारी सभी कला विधाओं पर आकर्षित करते हुए आपको आह्वान करते हैं। मुझे आशा है कि आप सब इस दौरान, जो कि हमारा ये उत्सव 6, 7 और 8 तारीख तक रहेगा, आप सबसे अनुरोध है कि आप ज़्यादा से ज़्यादा इस कार्यक्रम से जुड़कर इस कार्यक्रम को सफल बनाने का प्रयास करें। आप इस उत्सव में पश्चिमी भारत पर केंद्रित कला विधाओं को, चाहे वो लांगा मांगनियार्स के हों, चाहे गोवा के संगीत हो, चाहे पाबूजी की फड़ हो, मुंदल हो, इस तरह तमाम उन कला विधाओं से अभिभूत हो सकते हैं जिन्हें हम यदा कदा बहुत कम सुन पा रहे हैं। इन युवा कलाकारों को प्रोत्साहित करने के लिए, उनको आगे बढ़ाने के लिए आवश्यक है हमारा उनके साथ जुड़ना और उनको अप्रिशिएट करना। इसी भाव के साथ कि आप हमारे इस कार्यक्रम को ज़्यादा से ज़्यादा जुड़कर सफल बनाएंगे, इसी प्रार्थना के साथ आप सबको दोबारा आमंत्रित करते हैं और आपका हार्दिक स्वागत करते हैं आगामी उत्सव लोक प्रतिभा में 6 से 8 पश्चिमी भारत के क्षेत्र की कला विधाओं पर आधारित। नमस्कार, धन्यवाद। धन्यवाद रीता जी। और अब पेश है लोक प्रतिभा की पहली प्रस्तुति, राजस्थान की कथा गायन शैली बाबूजी की फड़। कलाकार हैं जोधपुर के श्री मंगला राम नायक और उनके साथी। बाबूजी की फड़ एक प्रकार की कथा गायन शैली है जिसे अभिनय के साथ गाया जाता है। ये संपूर्ण राजस्थान में विख्यात है। फड़ लंबे कपड़े पर बनाई गई कलाकृति को कहते हैं जिसमें लोक देवता बाबूजी की कथा का चित्रण होता है। फड़ को लकड़ी पर लपेट कर रखा जाता है और इसे धीरे धीरे खोलकर भोपा और भोपी लोक देवता बाबूजी की कथा गीत संगीत के साथ सुनाते हैं। और अब परिचय आज के कलाकार का, मंगला राम नायक। आप रावण हत्थे के प्रसिद्ध कलाकार हैं। आपने 8 वर्ष की आयु से ही अपने पिता श्री गणेश राम नायक से रावण हत्था बजाने और बाबूजी की फड़ गाने की शिक्षा लेनी प्रारंभ की। बाद में इस विधा की बारीकियां आपने अपने ताऊ श्री धन्ना राम नायक से सीखी। आप रावण हत्था बजाने के साथ साथ खंजरी और मंजीरा इत्यादि वाद्य भी बजाना जानते हैं। मंगला राम रावण हत्था बनाने की कला में भी निपुण हैं। आपने देश के विभिन्न प्रसिद्ध आयोजनों में अपनी कला का प्रदर्शन किया है। आपको शिल्पग्राम उदयपुर द्वारा सम्मानित भी किया गया है। तो आइए अब आनंद लें बाबूजी की फड़ का। कलाकार हैं श्री मंगला राम नायक और साथी।
सपने रमाय मन केसर माता महाले में दिन उगियो गोलुरा राजा आगतियो कातब गिरनारो सूरज की जय वहान महाले दिनरी युगरी ठाकर बाबू जी कचेड़िया जुड़ सुनो रे चांदा आडे मां मारे राते सपने री बोल कीजिए ये बात बहाते सुते सपने रमाय मन केसर घोड़ी महाले में गाया सुनी भालाला राजा गड कही घनी गुजरात गुजरात घोड़ा सुनिया में कच्च काठे महानेरा काठी दाटीरा घोड़ा कोनी ठाकर बाबू जी कीजिए दाए आये चढ़िया उतरे घोड़ा गर्मी सहाचिरे मांडोरे चांदा आडे मारो लिए घोड़ा माते कीजिए जीन सीने गडवाड़ी हल्ला एक सिगरेट महाना गेले मार्गरे माय महाये पाचा 15 पर गडवड सोटे पंगारा महागिड़ा गजी भरियो गडवाड़े री देवल गज मोत्या चुकी जे थाल कहाले बाबूजी ने बनाव लगा उबा मानक के लोक में के देवरे बालाला राजा थारे मन बोली मान कीजिए बात बात किते काम लाया मार्ग सिगरत महावना
बनिया कोलूरा राजा पूरा पुण्य प्रकई जे हे चांद चांद जानीड़ा हद बिनिया कीर्तिर राजा भूलता सिर बांधो कोलूरा राजा सोने रूप रकई जे हे मोड़े मोहरे हाथा पगर बांधो तो हल्दी मकेला कांकरे होरिड़ा सारा पेली रंगो रे चांदा डेमा केसर घोड़ी की जे झूल झूले जा पद रंग दी जो संतारा महमद होरिया देखो रे चांदा डेमा नजर नजर के जे घनी पसार बसारे किए के धरती रा आया जन्म दाना हे बता सारी धरती रा भालाला राजा आया जन्म के जे दाना के जे देव ये वे जाइलडा खिंची नी आपानी जहान में भालाला तेरी उतर जाना में रंगी वो गुलाल भालाला टिंगड़दा टिंगड़दा बाजे टिंगड़दा टिंगड़दा बाजे कोलू में ढोले
जाना कोलूरा राजा होगी ये दरवाजे कहिए निकास विकास आडी फिर बोल लागी ये गढ़वाड़े देवल सहारणी भूंडा कहिए गढ़वाड़े री देवले थारे जलमार कीजे सबावे आवे सुना कसुण थे जाना रा मारेगे रोहो किया थे जाओ कोलूरा राजा पन्नी जन सोडाल उम्र कीजे एक कोट कोट सुनो गढ़वाड़ा मारा जायला खींची हे रसी काई मांगे ये गढ़वाड़े री देवले जायला खींची आपम कीजे बेर मेरे बेर बांध पन्नी मारी पेमल हे ने सूचे के बारे में कोलूरा राजा पन्नी थारी पेमल कीजे बेन ने घोड़ी रे बदले में खींची गाया हे रसी तो ओडा ये गढ़वाड़े री देवल बाउन कीन्यारा सूरज कीजे वहान वाणे सारा बड़े रबुड़ो जी छोटा गिड़ी दी ओहोट में नहीं मानू रे कोलूरा राजा बूढ़े बाबरी गढ़ में कीजे बाते आते बूढ़े खिंचारा कांगड़ बदन भेड़ाई जे अरे है बूढ़े बाबा ने भालाला राजा ले जाओ जानना बिनार कीजे साथ साथे चांदे साउंत ने छोटो गिड़ दी ओहोट में करगी ये गढ़वाड़े री देवल थारे मन भोलर कीजे ये बात बाते चांदो चुका सोडा चारण आहाट ने चांदे सावंत ने भालाला राजा ले जाओ जाना बिनार कीजे साथ साथे डे में अमली ने छोड़ो ते गिड़ी दी ओहोट में डेमो अमली भवानी देवल माजू छोड़ियो कोनी जाए जाए डेमो जिमल सोडा साउन कीजे आहा देवा तो काई तो ठाकर बाबू जी री जान रवाना हो जावे और काई बार दाद बने जावे है
मेले जाजम कीजिए ये ढाल है हाले एकन पियालो सोडा बैठा मत टीमे है सा मद पीता भालाला राजा आप पढ़ियो आपस में मोटो कीजिए ये बाद आदे घोड़ा हिवरारी जीजो ने सालो बाता चाहाले वे मैं सुनियो रे भालाला राजा इन केसर घोड़ी रो मोटो कीजिए ये नाम है नावे काना सुनी कोनी आंखें देखी कौन की घोड़ी ने आज नेना ये गली तो थे जित्या कोलूरा राजा लिखा पट्टे में भेकी जे उमरी कोट कोटे हे जित्या राकन चटवाली केसर घोड़ी चाहाले में तो हाँ घोड़ा ने दाउडरा सोडा मिले रात भी दानो कीजिए घास आसे भारी घोड़ी ने मिले थलबटी बोदी महाजीरी हाँ घोड़ा ने दाउडरा सोडा लाया खूटे चुकी जे एक खोल बोले अलगी खड़ी उड़ी आई मारी केसर माता चाहाले में तो सुन लीजिए बैरागन घोड़ी सोडा सगार बुकरा कीजिए बोल बोले सोडा हट लागिया घोड़ा ये लेसी हुक्म करा वो भालाला राजा कूदू सोडा सातु कीजिए मेल मेले गिरती मिला दिन के भोले जहाँ मसू तो जय राजस्थान जय भारत। और अब पेश है लोक प्रतिभा के पहले दिन की दूसरी और अंतिम प्रस्तुति महाराष्ट्र का गोंधल। कलाकार हैं मुंबई के श्री योगेश चिकटगांवकर और साथी। कहा जाता है महाराष्ट्र संत तंत और पंतों का प्रदेश है। यहाँ पर उत्सवों के माध्यम से भक्ति नाट्य, लोक नाट्य, विधि नाट्य बड़े उत्साह से मनाए जाते हैं। गोंधल महाराष्ट्र की लोकप्रिय विधि नाट्य कला है। ये महाराष्ट्र की कुलदेवी माँ अम्बा, भवानी, रेणुका, सप्तशृंगी इन 3.5 शक्तिपीठ में विराजमान देवियों की उपासना में की जाने वाली कथा गायन शैली का विधि नाट्य है। विधिवत मंगल कलश का पूजन करके गोंधल शैली का शुभारंभ होता है। गोंधल कथा गायन शैली में पूर्व रंग और उत्तर रंग 2 विभाग होते हैं। पूर्व रंग में गण आवाहन, स्फुटपद, कथन और माता की महिमा गाई जाती है। उत्तर रंग में पौराणिक धर्म ग्रंथ पर आधारित आख्यान प्रस्तुत किया जाता है। ये आख्यान धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक विषयों पर आधारित होता है। आजकल इसमें समकालीन मूल्य भी अंतर्भूत किए जाते हैं। गोंधल कथा गायन शैली में संबल वाद्य का प्रयोग किया जाता है। स्वर के लिए तुनतुना, ताल के लिए मंजीरा और हारमोनियम का प्रयोग भी किया जाता है। इस विधि नाट्य शैली में 8 से 10 कलाकारों का दल होता है। सूत्रधार नायक पर विधि नाट्य का दारोमदार होता है और बाकी कलाकार संगत के रूप में सहयोग करते हैं। और अब आपका परिचय आज के कलाकार श्री योगेश चिकटगांवकर से करा दें। योगेश चिकटगांवकर का जन्म महाराष्ट्र के औरंगाबाद ज़िले के चिकटगांव में हुआ। आपने महाराष्ट्र की लोक नाट्य विधाओं की शिक्षा अपने दादा श्री लक्ष्मणराव शास्त्री चिकटगांवकर और पिता श्री मानिकराव लक्ष्मणराव चिकटगांवकर से प्राप्त की। आपने महाराष्ट्र की विभिन्न लोक विधाओं जैसे गोंधल, पोवाड़ा, भारुड़, जागरण, तमाशा, दशावतार इत्यादि में प्रशिक्षण प्राप्त किया है। आपने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर मराठवाड़ा विश्वविद्यालय के नाट्य विभाग से नाट्य में स्नातक की उपाधि और मुंबई विश्वविद्यालय की लोक कला अकादमी से लोक प्रदर्शन कलाओं में स्नातकोत्तर डिप्लोमा प्राप्त किया है। आपने देश के विभिन्न महोत्सवों में सफल कार्यक्रम प्रस्तुत कर अपार लोकप्रियता प्राप्त की है। आपने आकाशवाणी और दूरदर्शन मुंबई के लिए भी कई कार्यक्रम प्रस्तुत किए हैं। योगेश जी ने मराठी फिल्मों के साथ साथ मराठी सीरियलों और नाटकों में भी उत्कृष्ट अभिनय किया है। आपको महाराष्ट्र की विभिन्न संस्थाओं द्वारा सम्मानित किया गया है, जिसमें लोक शाहिरी स्मृति सम्मान और अन्ना भाव साठे लोक रत्न सम्मान सम्मिलित हैं। लोक कला के क्षेत्र में उत्कृष्ट योगदान हेतु आपको पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपुर द्वारा युवा प्रतिभा पुरस्कार से भी सम्मानित किया गया है। आजकल आप लोक कला अकादमी मुंबई विश्वविद्यालय में प्रशिक्षक के रूप में कार्यरत हैं। और आइए अब आनंद लें गोंधल का। कलाकार हैं श्री योगेश चिकटगांवकर और साथी।
प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागर अज्ञानत्व हारोनि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वर चिंता क्लेश दारिद्र्य दुःख वघे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्त बहुतोषवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्त बहुतोषवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्त बहुतोषवी आई राजा अंबाबाई ता बोल भवानी माता की कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही गजानन गणपतीच्या वंदनेने त्याच्या स्तवनाने होत असते. तसेच ज्या भारतीय लोककला आहे, जी महाराष्ट्राची लोकपरंपरा आहे, लोकसंस्कृती आहे, त्याची देखील सुरुवात गजानन गणपतीच्या बाप्पाच्या वंदनेने स्तवनाने होत असते की हे बाप्पा, आम्ही हे जे कार्याचं आयोजन केलेलं आहे, हे आमचं कार्य निर्विघ्न पार पडू दे म्हणून आम्ही तुझ्या समोर हे साकडं घालतोय. तसेच या कदमराई गोंधळाची सुरुवात देखील प्रारंभी गणपती गजाननाच्या वंदनेने, त्याच्या स्तवनाने अर्थात गणाने होत असते. आणि हाच प्रारंभीचा गोंधळातील गण आम्ही तुमच्या समोर सादर करतोय. अरे श्री गणपती व सरस्वती नमो गण थोय रे, नमो गण थोय रे. अरे श्री गणपती व सरस्वती नमो गण थोय रे, नमो गण थोय रे. अन आदि भजावे माता पिता मग, अन आदि भजावे माता पिता मग तेथून जग सारना आहे. अन आदि भजावे माता पिता मग तेथून जग सारना आहे.
त्यानं र दूध पाजिल रे अमृताची धारे, अरे अमृताची धारे. अनख्याला हाताचा पाळणा मातेनं, अनख्याला हाताचा पाळणा मातेनं तुझविल बाळणा आहे. अनख्याला हाताचा पाळणा मातेनं तुझविल बाळणा आहे. बघा, जी माता आपल्याला 9 महिने तिच्या उदरात ठेवते, प्रसंगी प्रसूत कळा सहन करून आणि प्रसंगी मृत्यूला कवटाळून आपल्याला हे जग दाखवते. जो बाप आपलं बोट धरून आपल्याला अंधाऱ्या रस्त्याला प्रकाश वाट दाखवतो, ते आईबाप म्हणजे देवाच्याही वरती आहे. पण लक्षात घ्यावं, आपण एवढे कृतज्ञ झालो, आपण एवढे निर्दयी झालो की ज्या आईबापाने हे आपल्याला जग दाखवलं, ज्या आईबापाने कष्ट सोसून जीवाचे हाल करून आपल्याला हे जग दाखवलं, आपल्याला जन्माला घातलं, तेच आईबाप म्हातारे झाले, तेच आईबाप वृद्धापकाळात गेले, शरीर जीर्ण झालं की मुलांना आईबाप नकोशे वाटायला लागतात. आईबाप आपल्या मुलांना जीवाचं रान करून, रक्ताचं पाणी करून लहानाचं मोठे करतात, शिकवतात, मोठ्या हुद्द्यावर नेऊन ठेवतात. पण त्याच आईबापाला म्हातारपणी मुलं अडगळीची वस्तू समजून एका खोलीत, एका कोपऱ्यात टाकून देतात. अहो लक्षात घ्या, जिवंतपणी आईबापाला शिळा तुकडा खाऊ घालायचा नाही. जिवंतपणी आई बापाला शिळा तुकडा खाऊ घालायचा नाही. आणि मेल्यानंतर त्यांच्या दशक्रिया विधीला गुलाबजाम, पेढे, इमरती, बर्फी हे 5 पक्वान्नाचं जेवण देऊन, गावाला जेवण देऊन याचा काय उपयोग? ते का आपल्या आई बापापर्यंत पोहोचत नाही हो. मग एक करा, जिवंतपणी आई बापाला नका मंदिरात, नका देव्हाऱ्यात बसू, पण आई बापाचा नीट सांभाळ करा, शिळा तुकडा खाऊ घाला. आई बाप ते अमृताहुनी गोड मानून घेतील. पण नंतर दशक्रिया विधीला वगैरे, वर्ष श्राद्धाला गोड जेवण करून काही फायदा नहीं हो. अरे किसी ने रोजा रखा तो किसी ने उपवास रखा, किसी ने रोजा रखा तो किसी ने उपवास रखा, लेकिन कबूल तो उसका हुआ जिसने माँ बाप को अपने पास रखा, जिसने माँ बाप को अपने पास रखा. आई बाप घरी काशीला गेलं येड, आई बाप घरी काशीला गेलं येड, अरे नाही घडलं तीर्थ, दिलो बघण्याचं भाडं. घरी आई बापाला आडगळची वस्तू म्हणून कोपऱ्यात टाकलंय, आई बापाला लाथा घालतोय, आणि हा काशीला देवदर्शनाला जातोय. झालं का बाबा तुला काशीचं दर्शन? पावला का तुला देव? नाही, तू फक्त काशी बघण्याचं भाडं दिलं. कारण लक्षात घ्या, माय बापे केवळ काशी, तेणे न जावे तीर्थाशी. माय बापे केवळ काशी, तेने न नावे तीर्थाशी. जगात कुठल्याही तीर्थक्षेत्रावर जाऊ नका, पण खरी जी तुमची तीर्थक्षेत्र आहे, खरे जे तुमचे विठ्ठल रखुमाई घरी आहेत, ते म्हणजे तुमचे आई वडील आहेत. त्यांना आयुष्यभर भजा पूजा. मग कुठल्याही मंदिरात आणि कुठल्याही
देवस्थानाला जाण्याची गरज नाहीये. मग भले घरात देवघर ठेवू नका, अगरबत्ती लावू नका, फक्त आई वडिलांचा नीट सांभाळ करा. अहो, आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरोनी खऱ्या देवा. खरे देव तुमचे आई वडील आहे, लक्षात घ्या. खरे देव तुमचे आई वडील आहे, त्यांना भजा, त्यांना पूजा. तुमच्या जन्माचं, तुमच्या आयुष्याचं सार्थक होईल, सोनं होईल आणि सगळ्या देवादिकांचं पुण्य तुमच्या पदरात पडेल. म्हणून हात जोडून विनंती करतो बाबांनो, जन्मदात्या आईबापाला सांभाळा. एकदा का आयुष्यातून आईबाप निघून गेले ना, लक्षात घ्या बाबांनो, बायको परत मिळेल, बहीण परत मिळेल, भाऊ परत मिळेल, पोटचा पोरगाही परत मिळेल, पण एकदा का आईबाप निघून गेले ना, आईबाप परत कधीच मिळणार नाही बेट्यानो. आईबाप परत कधीच मिळणार नाही. म्हणून जिवंतपणी आईबापाला नीट सांभाळा, त्यांची पूजा करा, त्यांना भजा आणि आपल्या जीवनाचं सोनं करून घ्या. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं, अन केला हाताचा पाळणा मातेनं जुजविल बाळणा हे. अन केला हाताचा पाळणा मातेनं जुजविल बाळणा हे. अरे करून नेत्राचे दिवे मातेचे कष्ट आणि वारे, कष्ट आणि वारे. अन कवी हायबतीरे म्हणे मातेचे, अन कवी हायबतीरे म्हणे मातेचे फिटे न उपकार नाही. बघा, जी माता हाताचा पाळणा करते, जी माता हाताचा पाळणा करते आणि आपल्या आयुष्याची दोरी बळकट करते, जो बाप आपलं आयुष्य घडवता घडवता, आपल्याला मोठं करता करता डोळ्याची खासड करून घेतो, जेव्हा त्याच आईबापाचे वृद्धाप काळात मोतिया बिंदूचे डोळे ऑपरेशनला येतात, तेव्हा आईबाप आपल्या मुलाबाळांना म्हणतात, बाळा नजर कमी झाली रे, दिसत नाहीये, ऑपरेशन कर. अहो, अशिक्षित तर अशिक्षित, उच्च शिक्षित लोक ज्यांना 10-10, 20-20, 30-30 लाख पगार आहे, ते निर्लज्ज लोक, ते नालायक लोक आई बापाला म्हणतात, बाबा आई या महिन्यात जरा पैसा नाहीये, पुढच्या महिन्यात करूया. अरे लाज वाटू द्या. ज्या आई बापाने तुमचं आयुष्य घडवण्यासाठी, ज्या आई बापाने तुम्हाला मोठं करण्यासाठी रक्ताचं पाणी केलं, डोळ्याची खासणं केली, त्यांचेच डोळे नीट करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीये. एक छोटीशी कथा सांगतो. एकदा खेडेगावात माझ्या एका शेतकऱ्याची माय माऊली, एकदा खेड्यागावात माझ्या एका शेतकऱ्याची माय माऊली त्याच्या मुलाला म्हणायला लागली, बाळा डोळे खराब झाले रे, दिसत नाहीये. आई काळजी करू नको म्हटले, तालुक्याच्या दवाखान्यात तुला घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई परत म्हणाली, बाळा तालुक्याच्या गावाला जाऊनही जर माझं ऑपरेशन झालं नाही, डोळे ठीक झाले नाही तर काय करशील. म्हटलं आई काळजी करू नको, या वर्षी तुझ्या आशीर्वादाने मला पीक चांगलं झालंय, त्याच पिकाच्या पैशातून तुला मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेईन आणि तिथे जाऊन तुझ्या डोळ्याचा उपचार करेन. आई परत
विचारू लागली, बाळा मुंबईला जाऊनही डोळे ठीक नाही झाले तर काय करशील? म्हटले, आई मुंबईला जाऊनही डोळे ठीक नाही झाले ना तर हायवे टच 5 एकर बागायती जमीन आहे ती विकीन आणि तुला अमेरिकेसारख्या बलाढ्य देशात नेऊन तिथे तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करेल. आईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागलं हे पोराचं बोलणं ऐकून. आई पदराने डोळे पुसायला लागली, आई रडायला लागली. पोरगा विचारायला लागला, आई काय झालं? आई म्हटले, बाळा काही नाही रे, माझे डोळे ठीक आहे, मला काही ऑपरेशनची गरज नाही, मी फक्त तुझी परीक्षा बघत होते आणि त्या परीक्षेत तू पास झालाय. पोरगा लगेच म्हणाला, आई तुझ्या परीक्षेत मी पास झालो ना? हो रे बाळा, पास झालाय, तुझ्यासारखं रत्न माझ्या कुशीतून जन्माला आलंय याचा मला अभिमान आहे. मग म्हटले, आई दुर्दैवाने माझे जर डोळे खराब झाले तर तू काय करशील? म्हटले, बाळा दुर्दैवाने तुझे जर डोळे खराब झाले ना तर तुला कुठल्याही हॉस्पिटल मध्ये घेऊन नाही जाणार, माझे डोळे काढून मी तुला देईन. जगात हे फक्त आईच करू शकते, जगात हे फक्त आई बापच करू शकतात. म्हणून सांगतो बाबांनो, आई बापापेक्षा या जगात कुणीही मोठं नाहीये. अगदी मी या देवळात उभा आहे पण हा देव देखील तुमच्या आई बापापेक्षा मोठा नाहीये, हे लक्षात घ्या. देवापेक्षाही जर कोण मोठा असेल तर तुमचे आई बाप आहे. म्हणून आई बापांना सांभाळा आणि या जगभरातूनच वृद्धाश्रम कमी करण्याला हातभार लावा. माई बापांनो हातभार लावा. आणि म्हणून म्हणावं असं वाटतं, अन कवी हाय बतीर म्हणे मात्याचे भेटे न उपकार नाही. अन कवी हाय बतीर म्हणे मात्याचे भेटे न उपकार नाही. खरं आहे, प्रथेप्रमाणे गजानन गणपतीला वंदन झालेलं आहे. झालेला आहे. आता ह्या गोंधळाला हा म्हणले 33 कोटी देवतांना आवाहन करायचं, करायचं, त्यांना ह्या गोंधळाला बोलवायचं. बोलवायचं. पण मी म्हणतो गोंधळी बुवा, हा अहो हे देवी देवता येणार तरी कसे? येणार कसे? हे असे. हे लागला हलो माये लागला आलो, हे लागला हलो माये लागला आलो, हे आकाशिलो माये पाताळियो, हे आकाशिलो माये पाताळियो. इकडे हालो तुझ्या बागड्या आलो, इकडे हालो तुझ्या बागड्या आलो, गेली हालो तुझ्या तांबड्या आलो, गेली हालो तुझ्या तांबड्या आलो, गाणी हालो तुझ्या बामण्या आलो, गाणी हालो तुझ्या बामण्या आलो. हे मोरेश्वर गणपती गोंधळा आहे, हे कोल्हापूरची अंबाबाई गोंधळा आहे, हे माहूर रेणुका गोंधळा आहे, हे तुळजापूर भवानी गोंधळा आहे, हे वणीची सप्तशृंगी गोंधळा आहे, हे जेजुरीच्या खंडोबा गोंधळा आहे, हे जेजुरीच्या खंडोबा गोंधळा आहे, हे ज्ञानेश्वर माऊली गोंधळा आहे, हे ज्ञानेश्वर माऊली गोंधळा आहे, तुकाराम बहाबा गोंधळा आहे, तुकाराम बहाबा गोंधळा आहे, देवा राहिल्या सायल्या गोंधळा आहे, देवा चुकलं माकलं गोंधळा आहे, देवा 33 कोटी गोंधळा आहे, 33 कोटी गोंधळा आहे. तुझा गोंधळ मांडीला चौक सोन्यानं मडविला,
गोंधळ मांडिला चौक सोन्यानं मडविला अरे रामा तर खरं म्हणलं गोंधळी बुवा खरे आहे 33 कोटी देवतांना वंदन झालेलं आहे. झालेला आहे पण मी म्हणतो गोंधळी बुवा हा हा गोंधळ कुणाचा आणि कशासाठी मांडला जातो ह्या जरा भोळ्या भक्तांना सांगितलं पाहिजे. सांगितलं पाहिजे. अहो हा गोंधळ म्हणले आदिशक्ती अंबाबाईचा बाईचा भोळ्या भक्ताच्या घरात हा. सुख शांती समृद्धी लाभावी हा. म्हणून हा गोंधळ घालण्याची महाराष्ट्रात सर्वदूर 3.5 शक्तिपीठात प्रथा आहे. पण मी म्हणतो गोंधळी बुवा हा या देवीनं अवतार कुठं कुठं घेतला हे जरा भोळ्या भक्तांना सांगायला पाहिजे. अहो ज्या ज्या ठिकाणी हा. देवीची शक्तिपीठा आहेत हा. किंवा ज्या ज्या 3.5 शक्तिपीठात हा. माझी आई वसलेली आहे हा. अशा अशा ठिकाणी माझ्या या देवीनं अवतार घेतलेला आहे आणि या अशाच अवताराच्या ठिकाणी अशाच या 3.5 शक्तिपीठात माझ्या रेणुकेचा हा. माझ्या जगदंबेचा माझ्या भवानीचा गाय भवानीचा गाय गोंधळ घालण्याची म्हणली प्रथा आहे. प्रथा आहे. पहिलं हा. ठाण म्हणले कोल्हापूरची अंबाबाई अंबाबाई. पहिलं शक्तिपीठ हा. दुसरं ठाण म्हणले तुळजापूरची भवानी भवानी. दुसरं शक्तिपीठ तिसरं ठाण म्हणले माझी माहूरची रेणुका रेणुका. तिसरं शक्तिपीठ हा. हे 3 पूर्ण शक्तिपीठ आहे आणि अर्ध जे शक्तिपीठ आहे अर्ध जे ठाणं आहे ते म्हणले माझी वणीची सप्तशृंगी. सप्तशृंगी. अशा या 3.5 शक्तिपीठात महाराष्ट्रात सर्व दूर घरोघरी गोंधळ घालण्याची प्रथा आहे. प्रथा आहे. पण गोंधळी बुवा हा. हे लक्षात घ्या हा गोंधळ काही काही ठिकाणी हा. नवसाचाही घातला जातो. घातला जातो. हा गोंधळ काही काही ठिकाणी बकऱ्या कोंबड्याचाही घातला जातो. घातला जातो. पण त्याच्याविषयी मी जरा सांगू इच्छितो. हा. आपण या गोंधळ लोककला प्रकाराकडे लोककलावंताच्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून आणि आपल्या लोकसंस्कृतीचं लोक परंपरेचं जतन संवर्धन म्हणून बघा. कारण गोंधळाच्या माध्यमातून कुठल्याही जीवाची हत्या होत असेल तर त्याचा आम्हाला कधी विरोधच आहे आणि या अनिष्ट चालीरीतींचा आम्ही कधीही विरोधच करू. कारण तो शिव आहे तो शिव आहे हा शिव आहे आणि त्याच शिवाने तुम्हाला आम्हाला जन्माला घातले. त्याच्या लेखी आपली जेवढी किंमत आहे ना तेवढीच किंमत मुंगीची देखील आहे बारक्याशा मुंगीशी. मग आपण त्याच शिवाच्या एका जीवाने दुसऱ्या जीवाला मारायचं कसं आणि दुसऱ्या जीवाची मारण्याची परवानगी तो शिव तरी कसा देईल. म्हणून बाबांनो बकर कोंबडे कापण्याचे गोंधळ थांबवा आणि दुसरा जो गोंधळ आहे नवसाचा नवस सुद्धा अंधश्रद्धा आणि कर्मकांडातूनच येते. कारण हे मी नाही सांगत जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. ज्यांनी जगाला ज्ञान दिलं जे जगाचे गुरु झाले ते म्हणतात की नवसा कन्ये पुत्र होती. ते म्हणतात नवसा कन्ये पुत्र होती तरी का लागे करणेपती. नवसाने जर पोरं झाली असती तर मग नवरा करायची काय गरज असती हो. हा म्हणून बाबांनो नवसाचे गोंधळ थांबवा बकर कोंबडं कापण्याचे गोंधळ थांबवा आणि अंधश्रद्धेतून कर्मकांडातून बाहेर येऊन या गोंधळाकडे लोकसंस्कृतीचा पाया लोकसंस्कृतीचं जतन संवर्धन याच अनुषंगाने बघा असं माझं म्हणणं आहे. गोंधळी बुवा तर खरं आहे म्हणलं गोंधळी बुवा गोंधळी बुवा खरं आहे. गोंधळाचे प्रकार काय हे तुम्ही आम्हाला सांगणारच आहे. बरोबर. पण ह्या ठिकाणी सर्वात प्रथम हा एका देवीला आपल्याला गोंधळाला बोलवायला पाहिजे. पण त्याआधी तुम्ही विचारणार नाही का हा गोंधळ सोडून समाजात किती प्रकारचे गोंधळ असतात. तो म्हणला आम्ही एक देवीला या ठिकाणी पाचारण करूया त्या देवीला या ठिकाणी बोलवूया बरं. आणि त्याच्यानंतर हा मुख्य गोंधळ सोडला तर संसारात किती प्रकार आहेत हे आपण सांगूया. खरं आहे म्हणले गोंधळी बुवा. गोंधळी बुवा. आता या गोंधळात हा. पहिली आई हा. पहिली देवी हा. म्हणले मांढरची काळू आई बोलवायची. काळूआई बोलवायची. काळू आईला सांगायचं सांगायचं. आई हा. तू तुझं मंदिर सोडायचं सोडायचं. आणि या भोळ्या भक्ताच्या दारी येऊन या भोळ्या भक्ताच्या घरी येऊन त्याला आशीर्वाद द्यायचा. आशीर्वाद द्यायचा. मग त्याच्यासाठी म्हणले देवी येणार कशी. देवी येणार कशी कशी? पण हा गोंधळ गाणार कोण. हा. तर हा गोंधळ गाणार म्हणले हरीश भाऊ गोंधळी. हा. मी हरीश भाऊ गोंधळींना पुढे बोलवतो हा. पण त्याच्या आधी देवी येणार कशी ही अशी. हा, हा, हा,
सुटली माझी वेणी सुटली माझी वेणी बाई मी नव्हते मानत सुटली माझी वेणी बाई मी नव्हते मानत अन काळूबाईचं वार माझ्या भरल्या अंगात अन काळूबाईचं वार माझ्या भरल्या अंगात काळूबाईचं वार माझ्या भरले अंगाते काळूबाईचं वार माझ्या भरले अंगाते सुटली माझी वेणी बाई मी नव्हते मानत सुटली माझी वेणी बाई मी नव्हते मानत अन काळूबाईचं वार माझ्या भरल्या अंगात अन काळूबाईचं वार माझ्या भरल्या अंगात काळूबाईचं वार माझ्या भरले अंगाते काळूबाईचं वार माझ्या भरले अंगाते भरलं माझं वार टिपूर टाक समळावर भरलं माझं वार टिपूर टाक समळावर सुटलं माझं वार टिपूर टाक समळावर सुटलं माझं वार टिपूर टाक समळावर हे मान द्या लवकर अंग कापतया थर थर 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 हे सुटला माझा बुचडा सुटला माझा बुचडा बाई मी नव्हते सुनीत सुटला माझा बुचडा बाई मी नव्हते सुनीत अन काळूबाईचं वार माझ्या भरल्या अंगात अन काळूबाईचं वार माझ्या भरल्या अंगात काळूबाईचं वार माझ्या भरले अंगाते काळूबाईचं वार माझ्या भरले अंगाते हे उदका पराचा वास येतो या कुठून 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 हे उमाशा घामाशा माझ्या जीवाला त्रास 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 सुटला माझा पदर सुटला माझा पदर बाई मी नव्हते सुनीत सुटला माझा पदर बाई मी नव्हते सुनीत अन काळूबाईचं वार माझ्या भरल्या अंगात काळूबाईचं वार माझ्या भरल्या अंगात काळूबाईचं वार माझ्या भरल्या अंगात हे सुटली माझी वेणी बाई मी नव्हते मानत सुटली माझी वेणी बाई मी नव्हते मानत अन काळूबाईचं वार माझ्या भरल्या अंगात अन काळूबाईचं वार माझ्या भरल्या अंगात 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 तर खरंय म्हणलं गोंधळी बुवा खरंय हा त्या ठिकाणी मांढरची काळूबाई आलेली आहे आलेली आहे मी म्हणतो गोंधळी बुवा हा हा जर मुख्य गोंधळ सोडला हा तर संसारात असे किती प्रकारचे गोंधळ आहे माझ्या आवडीचा प्रश्न विचारला तुम्ही मी किती यायची ह्याच प्रश्नाची वाट बघत होतो अहो हा जर देवीचा मुख्य गोंधळ सोडला सोडला तर समाजात असे अनेक प्रकारचे गोंधळ आहेत ते म्हटले कुठले सध्या हेच बघा ना आता सगळीकडे कोरोनाचा गोंधळ चालू आहे सगळं जग लॉकडाऊन झालंय झालं आहे लोकांच्या नोकऱ्या गेल्या लोक उपाशी मारायला लागले खरंय 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 का नाही पोरं बाळ उपाशी मारायला लागलेत लोकांचे हालहाल झाले आणि आता कुठं अनलॉक सुरू झालाय तर अनलॉक मध्ये बी बराच गोंधळ आहे म्हणजे लागल तेवढा गोंधळ आणि म्हणून सांगतो घरात तो गोंधळ दारात तो गोंधळ घरात गोंधळ दारात गोंधळ घरात तो गोंधळ दारात तो गोंधळ घरात गोंधळ दारात गोंधळ गल्लीत तो गोंधळ दिल्लीत तो गोंधळ सासरीचा गोंधळ सुनीचा गोंधळ गल्लीत तो गोंधळ दिल्लीत गोंधळ गल्लीत गोंधळ दिल्लीत गोंधळ नवऱ्याचा गोंधळ बायकोचा गोंधळ नवऱ्याचा गोंधळ बायकोचा गोंधळ नवऱ्याचा गोंधळ बायकोचा गोंधळ नवऱ्याचा गोंधळ बायकोचा गोंधळ मामाचा गोंधळ मामीचा गोंधळ मामाचा गोंधळ मामीचा गोंधळ मामाचा गोंधळ मामीचा गोंधळ मामाचा गोंधळ मामीचा गोंधळ सासूचा गोंधळ सुनेचा गोंधळ सासूचा गोंधळ सुनेचा गोंधळ सासूचा गोंधळ सुनेचा गोंधळ सासूचा गोंधळ सुनेचा गोंधळ म्हाताऱ्याचा गोंधळ ना म्हातारीचा गोंधळ अहो गोंधळी बुवा मी तुम्हाला विचारतोय काय तुम्ही सांगताय काय सासूचा
गोंधळ, सुनेचा गोंधळ, मामाचा गोंधळ, मामी. अहो मी तुला गोंधळाचे प्रकार विचारले गोंधळी बुवा. मग तुम्हाला समजलं नाही? नाही समजलं. अहो मग मी तुम्हाला गोंधळातले हा गोंधळातले नाही, समाजात जे गोंधळ होतात हा. त्यातले मी प्रकार सांगतोय. अहो समाजात अशा अनेक प्रकारचे गोंधळ असतात. गोंधळ असतात. पहिला गोंधळ म्हणले बाप लेकाचा. बाप लेकाचा. जमाना फार वाईट आला, वाईट आला. जमाना आधुनिक आला. आला. आता जी पोरग लय शिकायला लागली आणि लय शिकून हुकायला लागली. आताच पोरग आपल्या बापाविषयी म्हणतं कसं, कसं? माझा बाप वरती जातो कव्हा. हा. गच्चीवर नाही बर का, डायरेक्ट अरे अरे. तुळशी पत्र घेऊन वरती जातो कव्हा. माझा बाप वरती जातो कव्हा आणि मी त्याच्या इस्टेटीचा मालक होतो कव्हा. होतो कव्हा गजी, हे होतो कव्हा ग माय. हे हा गोंधळ झाला म्हणले बाप लेकाचा. बाप लेकाचा. आता दुसरा गोंधळ म्हणले हा. अतिशय पारंपरिक, पारंपरिक. अतिशय परंपरेने चालत आलेला. तो गोंधळ तुम्हालाही चुकला नाही, तो गोंधळ मलाही चुकला नाही, तो गोंधळ यांनाही चुकला नाही आणि तो गोंधळ आपला कार्यक्रम बघत असणाऱ्या या समोरच्या लोकांना देखील चुकला नाही. कोणचा गोंधळ आहे? हो तो गोंधळ देवादिकाला देखील चुकला नाही, तो गोंधळ साधू संतांना देखील चुकला नाही आणि तोच गोंधळ माझ्या फार आवडीचा आहे. मला त्या गोंधळात फार इंटरेस्ट आहे. अगदी परंपरेने चालत आलेला तो गोंधळ आहे. तो म्हणले कुठला? हो तो गोंधळ म्हणले सासू सुनेचा. खरंय खरंय. झालं ना तोंड वाकडं. अहो पूर्वीची सासू म्हणजे अगदी जुन्या काळातली बर का. पूर्वीची सासू हा. सुनेला जाच करायची, जाच करायची. सुनेला त्रास द्यायची. त्रास द्यायची. तेव्हा सून काय म्हणायची, काय म्हणायची? माझी सासू रानात जाती कव्हा, कव्हा. माझी सासू शेतात जाती कव्हा कव्हा. आणि मी दुधात 2-4 भाकरी चुरून खाते कव्हा. खाती कव्हा गजी, हे खाते कव्हा ग माय. हाय हे पण म्हणले आता जमाना बदलला. चेंज जनरेशन. गोंधळी बो हे काय होतं? जनरेशन चेंज झालं खरंय खरंय. म्हणून मला ते असं दाखवावं लागलं. चेंज खरंय खरंय. जनरेशन म्हणजे एवढं जनरेशन आपलं चेंज झालंय. म्हणले आता सासूची जागा सुनेनं घेतली. घेतली. आता नऊवारीची गंमत हा. गाऊनवर आली. पूर्वीची सून हा. पहाटेच उठायची, आताच्या सुनेची पहाटच दुपारी होते. आताची सून काय करती, काय करती? संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत डेली सोप बघती. भक्ती. 4 दिवस सासूचे सासूचे. या गोजीरवाण्या घरात लाजीरवाण्या पद्धतीने बघते. का रे दुरावा, अगं बाई नवऱ्याला जेऊ खाऊ घातलं नाही तर तुझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये असाच दुरावा, असाच दुरावा. पण म्हणले आता सासूची जागा सुनेने घेतली. घेतली. आता सून मॉडर्न झाली, झाली. सून शिकायला लागली, सून हापिसात जायला लागली, सून कॉलेजात जायला लागली. आता सासू काय म्हणती, काय म्हणती? माझी सून हापिसात जाती कव्हा, माझी सून कॉलेजात जाती कव्हा, आणि मी पोरांचे गुड्डे बिस्किट चोरून खाते कव्हा, खाते कव्हा गजी, खाते कव्हा ग माय. हे काय म्हणणं गोंधळी बुवा? खरं आहे. अहो मग असे हे समाजातले गोंधळ होऊ नये हा. म्हणून हा देवीचा 3.5 शक्तिपीठाचा, आई जगदंबेचा, आई भवानीचा, आई रेणुकेचा, आई सप्तशृंगीचा गोंधळ आपल्या घरी शुभ कार्याला विधिवत लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतरही घालायचा असतो. खरंय म्हणणं गोंधळी बुवा. खरं आहे. या ठिकाणी हा. या गोंधळाला कुठली देवी आमंत्रित करायची? पहिली बहीण आपण मांढरची काळूबाई बोलवली. बोलवली. आता दुसरी बहीण म्हणले हा. कोल्हापूरची अंबाबाई बोलवायची. बोलवायची. आईला सांगायचं, आई तू तुझं कोल्हापूर सोडायचं आणि या गोंधळाला येऊन हा. आम्हा गोंधळी लोकांना आणि आमचा हा गोंधळ बघत असणाऱ्या तमाम भारतभरातील रसिक प्रेक्षकांना आशीर्वाद द्यायचा. जायचा. पण आई येणार कशी, कशी? ही अशी.
अन आई गंबाबाई हो हा केला माझ्या धावे अन आई गंबाबाई हो हा केला माझ्या धावे अन भरलाय अन भरलाय तुझा मांड आई गोंधळाला यावं भरलाय तुझा मांड आई गोंधळाला यावे भरलाय तुझा मांड आई गोंधळाला यावे भरलाय तुझा मांड आई गोंधळाला यावे अन आई गंबाबाई हा केला माझ्या धावे आई गंबाबाई हा केला माझ्या धावे अन भरलाय तुझा मांड आई गोंधळाला यावे भरलाय तुझा मांड आई गोंधळाला यावे भरलाय तुझा मांड आई गोंधळाला यावे आई तुझ कालिका तुझ अंबिका आई तुझ कालिका तुझ अंबिका आई तुझ रेणुका तुझ चंडिका आई तुझ रेणुका तुझ चंडिका आई तुझ अंबिका तुझ कालिका आई तुझ अंबिका तुझ कालिका आई तुझ रेणुका तुझ चंडिका आई तुझ रेणुका तुझ चंडिका आधी माया शक्ती रूप तुझं नाव आधी माया शक्ती रूप तुझं नाव अन भरलाय तुझा मांड आई गोंधळाला यावं भरलाय तुझा मांड आई गोंधळाला यावं भरलाय तुझा मांड आई गोंधळाला यावं आई तुझ करीशी मातीत सोन आई तुझ करसी मातीत सोन आई तुझ्या सारखी जगी नाही ग कोण आई तुझ्या सारखी जगी नाही ग कोण आई तुझ करीशी मातीत सोन तुझ करसी मातीत सोन आई तुझ्या सारखी जगी नाही ग कोण आई तुझ्या सारखी जगी नाही ग कोण अन मनी तुझ्या माया आणि बंधू भाव मनी तुझ्या माया आणि बंधू भाव भरलाय 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 भरलय ग भरलय ग भरलाय तुझा मांड आई गोंधळाला यावे भरलाय तुझा मांड आई गोंधळाला यावे भरलाय तुझा मांड आई
खरं आहे. आता या ठिकाणी तुळजापूरची अंबाबाई आलेली आहे. आलेली आहे. पण या गोंधळाची सांगता हा त्या आदिशक्ती अंबाबाईचा जोगवा मागून करायची. करायची. पण मी म्हणलं गोंधळी बुवा हा त्या आईचा जोगवा ताई मागायचा कसा? मागायचा कसा? हा. म्हणले आईचा जोगवा हा 5 घरी जायचं. जायचं 5 घरी जाऊन आईच्या नावानं जोगवा मागायचा आणि त्याच जोग्यानं आईची म्हणले खन नारळानं ओटी भरायची. आणि आईला सांगायचं काय? की हे देवी हा. या जगावरती जे संकट आलेलं आहे बरोबर. त्या संकटाचं निवारण कर. कर. लक्षात घ्या हा. आज जगावर कोरोना या महामारीचं हा या वैश्विक महामारीचं संकट अख्ख्या जगावर आलेलं आलेलं आहे. आहे. शेवटी लक्षात घ्या आपण नक्की विज्ञानवादीच आहोत पण जिथं आपलं विज्ञान संपतं ना तिथून तुमचं अध्यात्म चालू होतं. म्हणून आज गोंधळाच्या माध्यमातून आपण त्या देवीला त्या आई जगदंबेला त्या आई आदिशक्तीला प्रार्थना करूया करूया. की आई हा हे जगावर जे आलेलं संकट आहे संकट आहे या संकटातून तू लवकरात लवकर तुझ्या या लेकरांना तुझ्या या भक्तांना बाहेर काढ आणि हे पूर्ण जग सुखी कर. सुख शांती या तुझ्या आशीर्वादाने या जगाला लाभू दे. याच आपण गोंधळाच्या माध्यमातून आईला साकडं घालूया. पण आईचा जोगवा कसा गायचा? हाय. जोगवा मागते मी मागते जोगवा वाडग माय जोगवा तू वाडग माय जोगवा वाडग माय जोगवा तू वाडग माय जोगवा जोगवा मागते मी मागते जोगवा मागते मी मागते जोगवा जोगवा मागते मी मागते जोगवा जोगवा मागते मी मागते जोगवा हे वाडग माय जोगवा तू वाडग माय जोगवा 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 जोगवा मागते मी मागते 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 जोगवा हिरवी आंबाची काकण 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 द्यावा नारळ हिरवा खण द्यावा नारळ हिरवा खण द्यावा नारळ हिरवा खण द्यावा नारळ हिरवा खण अग आयानो बायानो ह्या देवीला ओवाळा आयानो बायानो ह्या देवीला ओवाळा आयानो बायानो या देवीला ओवाळा आयानो बायानो या देवीला ओवाळा हे वाडग माय जोगवा तू वाडग माय जोगवा 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 जोगवा मागते मी मागते 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 जोगवा आंबा बसली हो नायाला आंबा बसली हो नायाला आंबा बसली हो नायाला आंबा बसली हो नायाला आंबा आंबा बसली हो नायाला आंबा बसली हो नायाला सप्त समुद्र अंघोळीला सप्त समुद्र अंघोळीला सप्त समुद्र अंघोळीला सप्त समुद्र अंघोळीला अग आयानो बायानो ह्या देवीला ओवाळा आयानो बायानो ह्या देवीला ओवाळा आयानो बायानो या देवीला ओवाळा आयानो बायानो या देवीला ओवाळा हे वाडग माय जोगवा तू वाडग माय जोगवा वाडग माय जोगवा तू वाडग माय जोगवा वाडग माय जोगवा तू वाडग माय जोगवा वाडग माय जोगवा तू वाडग माय
अंबाबाईच्या नावाने अंबाबाईच्या नावाने उदय उदय बोला पुंडली कवरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ हा 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 भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळस अज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळस माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रोवला आणि ह्या वारकरी संप्रदायाचं हे मंदिर उभं करण्यासाठी अनेक संतांनी आपापल्या परीने हातभार लावला आधार दिला पण खऱ्या अर्थाने या वारकरी संप्रदायावर कळत चढविण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेलं आहे लक्षात घ्या पंढरपुरात जर तुम्ही गेलात आणि दर्शन बारीमध्ये उभं राहूनही तुम्हाला दर्शन मिळालं नाही पण तुम्ही कळसाचं दर्शन घेतलं याचा अर्थ तुमचं पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे म्हणजे साक्षात जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्या पांडुरंगाचं स्थान मिळालेलं आहे नवे नवे आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंगच झालेले आहे तशाच या वारकरी संप्रदायातील भारुड मंदिराचा पाया देखील माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेला आहे आणि प्रत्येक संतांनी आपापल्या परीने हे भारुड मंदिर उभं केलेलं आहे पण खऱ्या अर्थाने या भारुड मंदिरावर कळस चढविण्याचं काम जर कोणी केलं असेल आणि या भारुडाला यशोशिखरावर प्रसिद्धीच्या नेऊन ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणच्या शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांनी केलेलं आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी 150 विषयांवर 350 भारुड रचलेले आहेत ज्यामध्ये 75 भारुड ही हिंदी आहेत त्यापैकी फकीर हे भारुड सोंगी भारुड आम्ही तुमच्या समोर खास तुमच्यासाठी सादर करतोय पण त्याच्या आधी ज्या माऊलीने जगाला ज्ञान दिलं जी संपूर्ण विश्वाची माऊली झाली ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तुम्हा आम्हा लेकरांना शिक्षित केलं त्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं जरा स्मरण करूया स्तवन करूया ऐका जर अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराज सुपात्र तया ठविता महापुण्य राशी
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. धर्माच्या नावाने मंदिरं आणि मशिदी पाडतायत. अरे धर्माच्या नावाने मंदिरं आणि मशिदी पाडतायत आणि त्याच मातीच्या ढिगाऱ्याखाली रामाला आणि अल्लाला गाडतायत. आज पूर्ण भारतवर्षात अनेक विविध धर्म आहेत आणि या अनेक विविध धर्माच्या धर्म मार्तंडांनी आपापल्या स्वार्थासाठी देवाची विभागणी केलेली आहे. पण 14व्या शतकात आमच्या शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांनी त्या विटेवर देखील त्या अल्लाला बघितलेलं आहे. याचाच अर्थ असा की आमचे देव जरी वेगवेगळे असले किंवा आमचे धर्म जरी वेगवेगळे असले, कारण देव वेगवेगळे आहेत, पण ते कुणी केले? तुम्ही आम्ही मानव निर्मित आपण देव वेगवेगळे केले आहेत. मानव निर्मित आपण धर्म वेगवेगळे केलेले आहेत. पण संतांच्या नजरेतून जर बघितलं तर मानवता हाच खरा धर्म आहे आणि समता आणि बंधुता हीच खरी आमच्या वारकरी संप्रदायाची आणि आमच्या सकल संतांची शिकवण आहे. लक्षात घ्या. म्हणून आमचे धर्म जरी वेगवेगळे असले पण आमचा देव मात्र एकच आहे. तो निर्गुण निराकार आहे आणि तोच भक्तांसाठी सगुण साकार होऊन युगे 28 पंढरपुरात विटेवर उभा आहे. आणि याचंच वर्णन शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या फकीर या भारुडातून केलेलं आहे. ऐका तर. फकीर अल्लाह मौला हो गरीब नवाज मैं गरीब तेरा तेरे चरण को मैं रतवाला अल्लाह हो मौला हो हजरत मौला मौला हजरत मौला हजरत मौला मौला हजरत मौला सब दुनिया पालन वाला सब दुनिया पालन वाला हजरत मौला मौला हजरत मौला हजरत मौला मौला हजरत मौला सब घट मोह साई विराज सब घट मोह साई विराज करत है बोल बाला करत है बोल बाला ओ हजरत मौला मौला हजरत मौला हजरत मौला मौला हजरत मौला
बालन वाला सब दुनिया बालन वाला हजरत मौला मौला हजरत मौला हजरत मौला मौला हजरत मौला हट हट अल्लाह मौला हट हट अपना साथी समझ के लेना अपना साथी समझ के लेना सलिल वो ही अल्लाह सलिल वो ही अल्लाह ओ अल्लाह मौला अल्लाह मौला हजरत मौला मौला हजरत मौला हजरत मौला मौला हजरत मौला सब दुनिया पालन वाला सब दुनिया पालन वाला हजरत मौला हजरत मौला मौला हजरत मौला हट! हट! एक जनार्दन निजवद अल्लाह एक जनार्दन निजवद अल्लाह असल वो ही विट पर अल्लाह असल वो ही विट पर अल्लाह ओ अल्लाह मौला अल्लाह मौला अल्लाह मौला हजरत मौला मौला हजरत मौला हजरत मौला मौला हजरत मौला सब दुनिया पालन वाला सब दुनिया पालन वाला हजरत हजरत मौला हजरत मौला मौला हजरत मौला अल्लाह मौला मौला अल्लाह 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 मौला बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की राष्ट्रमाता राजमाता विश्ववंदनीय जिजाऊ माँ साहेब की छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर की जय भारत जय हरि जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान। इसी के साथ लोक प्रतिभा के पहले दिन की हमारी कला यात्रा यही विराम पाती है। कल हम हाजिर होंगे गोवा का मांडो गायन, राजस्थान के लंका और मंगणियार गीत और महाराष्ट्र का पोवाड़ा गायन लेकर। कल शाम 6:30 बजे आपकी उपस्थिति की हमें प्रतीक्षा रहेगी। आज इस कार्यक्रम से जुड़ने के लिए हम आपके आभारी हैं। आज्ञा दें, नमस्कार।